तो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. राधा माझी नाही हिंमत होते घरात जायची आणि मी डायरेक्ट लग्न करून आलोय ते पण तुझ्याशी. आता मला कळते मी काय करून बसलोय. नको आपण नको जायला. सगळं वेडा आहेस का तू? त्यांना फेस करावंच लागेल. आणि आपण काही पाप नाही केलंय, आपण लग्न केलंय. त्यामुळे घाबरू नकोस. आणि हो, आत गेल्यानंतर कोणाशीही उलटून बोलायचं नाही. सौरभ, राधा, सौरभ, सौरभ तुम्ही लग्न करू. अहो घारू अण्णा, अहो बघा लवकर या. अहो दादा, अहो बाबा, बाबा लवकर बघा कोण आलंय बघा. ए रंजे, रंजे अगं धाव लवकर. मग कोण आलंय मग. अगं बघत काय बसलेस. ते तांदळाचा भरलेला माप आण ना तिला ओलांडायला. काय आण जा लवकर. सीमा, रंजे पाणी घेऊन ये जा. पाणी घेऊन ये लवकर. सीमा, बरं वाटतंय का आता?
लग्न केलं? हो. रजिस्टर? हो. पण आज सकाळी देवळात लग्न केलं. आपल्या पद्धतीने. या. वा हो सासरे बघा बघा. बघितलं बघितलं. नाही मला भीतीच वाटली होती की ते हिच्यामधला जमदग्नी जागा होतो की काय. नशीब ऐन वेळेला ती भोवळ आली त्यामुळे काय झालं लोक जरा शांत झालं. बरं झालं ते. सौरभची आई, तुझे सासूबाई. नमस्कार करा. चला देवघरात चला. नमस्कार कर. नमस्कार करा. चला. सीमावणी. नमस्कार करायचा होता. चला. सासरे आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. दादा नमस्कार कर. आयुष्यमान भव सुखी व्हा. दादा
मला माहितीये की तुम्ही सगळे आमच्यावर रागवला, पण आम्ही तुमचीच मुलं आहोत ना. माझी काही चूक झाली असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण यात सौरभची काहीच चूक नाहीये. नाही राधा, चूक तुझ्या एकटीची नाही, चूक आमची दोघांची आहे. नाही सौरभ, तुझं नाही माझंच चुकलं. मी वाहवत गेलो रे. आय एम रिअली सॉरी सौरभ. आणि राधा, तुझी क्षमा मागायला मला तोंडच नाहीये. त्यामुळेच हे सगळं रामायण घडलं. पण फायनली तुम्ही लग्न केलं, त्यामुळे घरच्यांना काय वाटतंय मला माहित नाही, पण मला खरंच खूप आनंद झालाय. सौरभ, राधा, बी हॅपी, बी हॅपी. पूर्वीच सगळं विसरा रे. मनात काही राग किलमिश काही ठेवू नका. आणि प्लीज प्लीज फॉरगिव्ह मी. पाहिलं सासरे, याला म्हणतात ग्रेसफुल ऍक्ट. चुटकीसरशी सुटला की नाही प्रश्न. वेल्डन केदार, वेल्डन. सौरभ, या तुझ्या आईच्या पाटल्या आहेत. तुझ्या बायकोला देण्याकरता त्यांनी माझ्याकडे सोपवल्या होत्या. मी या राधाला द्याव्यात असं तुम्हाला वाटत असेल, पण मी तसं करणार नाहीये. हो सौरभ, कारण तुमचं हे लग्न म्हणजे पोरखेळ आहे. नाही म्हणजे कितीतरी मुलींबरोबर फ्लर्ट करतच होतास तू, आता एक पाऊल पुढे टाकलंस. बाकी बाऊला बाऊलीच्या लग्ना इतपतच गांभीर्य आहे या लग्नाचं. नाही टिकणार हे लग्न. सीमावाहिनी काय बोलतेस तू? मी खरं तेच बोलते सौरभ. हे तुम्ही दोघे आंधळे झाला असाल, मी नाही. तुमच्या ह्या विजोड प्रेमाचे किंवा आकर्षणाचे कोण जाणे गडद रंग 4 दिवसात उडून जातील. सीमा, अगं कुणीही मध्ये बोलू नका. कुणीही मध्ये बोलायचं नाही. या पोरकट प्रकाराला ह्यांची मान्यता असेल लग्न म्हणून, पण माझी नाही. हे नावापुरतंच लग्न मी मानत नाही. काय झालं? राग आला? नाही आला असेल. सत्य टोचतच. मी तुला आधीच समजावलं होतं सौरभ, हे तुमचं तथाकथित प्रेम लग्न टिकणार नाही. तरी सुद्धा पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची काय हौस होती तुला? असो, तुमचं हे लग्न विजोड आहे आणि ते 1 वर्ष जरी टिकलं ना तरी खूप झालं. सीमावाहिनी, ओरडू नकोस, ओरडू नकोस सौरभ. हे बघा, तुम्ही दोघंही कागदोपत्री नवरा बायको झाले आहात, म्हणून कर्तव्याचा भाग म्हणून तुम्हा दोघांना मी सासूबाईंच्या फोटोसमोर आणि देवासमोर उभं केलं. पण ह्या पाटल्या मी तुम्हाला आज देणार नाही. 1 वर्ष सौरभ, फक्त 1 वर्ष हे नातं टिकवून दाखवा.
वर्षभरानंतर तुम्ही दोघेही नवरा बायको म्हणून माझ्या समोर जर उभे राहिलात तर या पाटल्यांवर तुम्हाला हक्क सांगता येईल. दुर्दैवाने की सुदैवाने मला माहित नाही, पण तो दिवस उजाडणार नाही हे स्वच्छ दिसतंय मला. सीमा वहिनी काय बोलताय तुम्ही? या बाबतीत कुणीही मध्ये पडणार नाही आणि यश तुम्ही तर नाहीच नाही, कारण या मूर्ख आणि पोरकट लग्नाला तुम्हीच जास्तीत जास्त सपोर्ट केलाय. राधा हुशार मुलगी आहे, समंजस आहे, मॅच्युअर्ड आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलाशी लग्न करताना ती 4 वेळा विचार करेल असं वाटलं होतं मला. पण तिने अक्कल गहाण टाकली, त्याला मी तरी काय करणार. असो, मी माझं म्हणणं स्पष्ट केलं. सो तुम्ही दोघं जण या घरात राहणार नाही आत हे तुमच्या लक्षात आलं असेल नाही का? सीमा अगं तुला खूप दिवस सौरभला मायेने सांभाळलंय. आता बघू देत त्याला बाहेरचं जग, कळू देत जरा खरं प्रेम म्हणजे काय ते, 4 दिवसांचं आकर्षण म्हणजे काय ते, आपलं कोण परक कोण कळू दे. करू देत त्याला आपल्या बायकोचं आणि स्वतःचं पालन पोषण. अर्थात सौरभचं काय, बायकोच्या जीवावर पोट भरेल तो, नाही सौरभ? सीमा वहिनी, जा सौरभ जा. हिम्मत असेल तर गो अँड प्रूव्ह युअर सेल्फ. आणि सौरभ, हरायला आवडेल मला, पण मला माहितीये मी हरणार नाहीये. सौरभ, सौरभ शांत हो. सौरभ, सौरभ शांत हो ना, शांत हो. हे सौरभ, राधा, तुम्ही असे नर्वस नका होऊ रे. आपल्याला माहित होता ना सीमा वहिनीचा राग काय लवकर नाही निवळणार. ते थोडा येळ जाऊ दे रे, होणार सगळा ठीक होणार. सीमा वहिनी तुम्हाला दोघांनाही घरी बोलावणार. बघा माझा शब्द आहे, हा हाय माय यशवंत डगेचा शब्द आहे, तुम्हाला दोघांनाही घरी बोलावणार. अरे नाही राहणार रे ती तुमच्याशिवाय. हे सौरभ, तुला तर माहित आहे त्यांची तुझ्यावर आईसारखी माया आहे. या राहू शकणार आहेत का तुझ्याशिवाय? अहो पण म्हणून असं बोलायचं का की तुमचं लग्नच टिकणार नाही म्हणून? आत्ता लग्न झालंय आमचं, आम्ही आशीर्वाद घ्यायला आलोय, क्षमा मागायला आलो, तर असा शाप द्यायचा की तुमचं लग्नच टिकणार नाही? जिजू माझं डोकं चालेल असं झालं. सौरभ, जे काही चाललं होतं त्यांनी केदारच्या लग्नासाठी आटापिटा केला होता. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ज्या प्रकारे वागलो त्यामुळे त्यांना अपमान झाल्यासारखं वाटणारच ना. सौरभ, त्या चटकन आपल्याला क्षमा करतील याची अपेक्षाच नाही ठेवायची आपण. इनफॅक्ट
आपण हे एक चॅलेंज म्हणून घेऊया